होळी पेटू दे, द्वेष जळू दे, अवघ्या जीवनात नवे रंग भरू दे। आज होळीच्या निमित्ताने होळीवर आधारित पौराणिक कथा मी तुम्हाला सांगणार आहे। हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस राजा होता, जो स्वतःला देव मानत होता। त्याचा मुलगा प्रल्हाद मात्र भगवान विष्णूचा भक्त होता। हिरण्यकश्यपूला हे न आवडल्याने त्याने अनेक वेळा प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान विष्णूच्या कृपेने दरवेळी प्रल्हाद वाचला। या सगळ्याला कंटाळून हिरण्यकश्यपूने एक योजना बनवली आणि त्यानुसार त्याने आपली बहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही। हिरण्यकश्यपूने होलिकेला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूंच्या नामस्मरणात लीन झाला। ओम नमो भगवते वासुदेवाय। तितक्यात आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असेही सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल। भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही। होलिका मात्र त्या अग्नीत जळून भस्म झाली। त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस म्हणजे होळी दहन। प्रल्हाद आणि होलिकेच्या या कथेनुसार हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आणि सत्य आणि न्यायाचा विजय दर्शवतो। त्यामुळे भारतातच नव्हे तर जगभरातील हिंदू समुदायात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा हा एक सुंदर आणि आनंददायी सण आहे। अशा या होळी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।